केमिस्ट्री मास्टरचा सगळ्यांना नमस्कार. आपण आता 52 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय. त्याच्यामध्ये एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ वॉटर दिले, कार्बन डायऑक्साईड दिले आणि ॲसिटिक ॲसिड दिले आणि काय कॅल्क्युलेट करायला सांगितले, कंबशन ऑफ ॲसिटिक ॲसिड म्हटले, म्हणजे ॲसिटिक ॲसिड जाळायचा आहे. मग ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला काय, तर CH3COOH हा ॲसिटिक ॲसिडचा फॉर्म्युला आहे. जाळायचं म्हणजे कोणावर रिॲक्शन करायची, तर ऑक्सिजनवर रिॲक्शन करायची असते. तर जाळताना कधी पण लक्षात ठेवा, किती कार्बन आहेत तेवढे CO2 तयार करायचे, 1 आणि 2. 2 कार्बन म्हणजे 2 CO2 तयार होणार आणि किती हायड्रोजन आहे, 3 आणि 1 4. 4 हायड्रोजन म्हणजे 2 वॉटरचे मोलिक्युल तयार होणार, म्हणजे त्याच्या अर्ध पाणी तयार होतं. म्हणजे ऑक्सिजन बॅलन्स करताना किती, 2 4 आणि 2 6. 6 ऑक्सिजन म्हणजे ऑलरेडी 2 इथं आहेत, म्हणजे 4 4 म्हणजे 2O2 लागणार आपल्याला. ही झाली रिॲक्शन. आता त्यांनी काय दिले, एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन ऑफ कुणाचा, तर त्यांनी दिले वॉटरचा. वॉटरचा म्हणजे H2O चा. किती दिलाय त्यांनी, तर बघा -286 किलो जूल दिलाय त्यांनी पर मोल. डेल्टा FH⁻⁴ हे कुणासाठी आहे, आता कार्बन डायऑक्साईड CO2 साठी. किती दिलाय त्यांनी, -395 किलो जूल पर मोल. अजून कोण दिलाय, ॲसिटिक ॲसिड. डेल्टा FH⁻⁴ CH3COOH साठी किती दिलाय त्यांनी, तर -418 किलो जूल पर मोल दिलाय. आता हे सगळा गिवन डेटा आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढायचं आहे. एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन काढत असताना समेशन एन्थाल्पीज ऑफ प्रॉडक्ट मायनस समेशन ऑफ एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट असं करायचं असते. मग आपण आता प्रॉडक्ट म्हणजे कोण आहे, तर CO2. किती आहेत CO2, तर 2 आहेत, 2 CO2. CO2 साठी किती आहे, -395. समेशन म्हणजे बेरीज करायची आहे. परत प्लस व H2O किती आहेत, 2 आहेत, म्हणजे इंटू 2. एका H2O साठीची एन्थाल्पी ऑफ फॉर्मेशन किती आहे, -286. परत हे प्रॉडक्ट संपला, आता मायनस एन्थाल्पीज ऑफ समेशन एन्थाल्पीज ऑफ रिॲक्टंट CH3COOH किती, एकच आहे म्हणजे ॲज इट इज हाय व्हॅल्यू घ्यायची, -418. प्लस आणि कोण आहे, O2 किती आहे, 2 इंटू आणि O2 ची किती असते, तर 0 असते. आता हे सॉल्व्ह करायचं, 2 न मल्टिप्लाय करा. 2 न मल्टिप्लाय केलं किती येते बघा बरं, तर -790. परत -2 न मल्टिप्लाय करा, किती येते, -572. सॉरी इथं प्लस आहे. परत हे कम्प्लीट झालं. परत हा बघा, हा जर 0 आला, हा मायनस आणि हा -418, हा मायनस प्लस होईल. आता मग आता पुढं काय, ह्या दोघांची सम किती येते बघा बरं, -1362. परत मायनस काय झाला, प्लस झाला. किती प्लस, 418 हा प्लस आला, म्हणजेच काय आला, ह्याचा आन्सर येते -944 किलो जूल पर मोल. हा एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन आला. एवढा सोपा प्रॉब्लेम आहे. 944 किलो जूल. थँक्यू.